Imagine walking into your dream space every day. We bring your vision to life and create spaces that inspire. So design your dream and live your best life. Discover the art of modern living with Spacecraft Interiors. Your space, our craft. डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। उल्लासनगर शहर में गड्ढों के कारण शहर परेशान। गड्ढों को लेकर मन से आक्रामक। शिवसेना भाजपा पर साधा निशाना। कहां सबसे ज्यादा सत्ता में रहने के बावजूद शहर की परिस्थिति बद से बदतर। उल्लासनगर शहर में रास्तों पर गड्ढे होने के कारण मनसे ने आक्रामक रूप अपनाया है। उल्लासनगर मनपा प्रशासन और नेताओं का ध्यान दिलाने के लिए गड्ढों पर रंगोली निकाली गई है। उल्लासनगर 3 जवाहर होटल परिसर में रास्तों पर गड्ढों का साम्राज्य होने के कारण रास्तों की दुर्दशा काफी हो चुकी है। वहीं पूरे उल्लासनगर शहर में रास्तों पर गड्ढे होने के कारण वाहन चालकों को भी काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। साथ ही गड्ढों के कारण आए दिन कोई न कोई हादसा होने की खबर सामने आती रहती है। उल्लासनगर महानगर पालिका द्वारा शहर की जनता से टैक्स के नाम पर मोटी रकम तो वसूली जाती है, लेकिन उल्लासनगर मनपा प्रशासन शहर की जनता को मूलभूत सुविधाएं देने में असफल साबित होते दिखाई दे रहे हैं, जिस कारण अब शहर की जनता त्रस्त होकर अब मनपा प्रशासन से सवाल कर रही है कि शहर के रास्ते आखिर कब बनेंगे। जी दुरावस्था झाली आहे याला फक्त सत्ताधारी आणि प्रशासन दोघे जण जबाबदार आहेत। शिवसेने गेले 25 वर्ष जेव्हापासून 1996 महापालिकेची स्थापना झाल्यानंतर सगळ्यात जास्त जी सत्ता आहे ही शिवसेना आणि भाजपने भोगली। असं असताना सुद्धा या शहराचा दुर्दैव आहे, या शहरामध्ये एकही रस्ता नीट नाहीये, इमारतींचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहे। आज उल्हासनगर शहरामध्ये एकही रस्ता माणूस चालू शकतो किंवा गाडी चालू शकते असा नाहीये। प्रत्येक रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ते आहेत ते कळायला मार्ग नाहीये। पण या प्रशासनाने धुतरासारखी डोळ्यावर पट्टी बांधून आंधळ्याचं सोंग घेऊन लोकांना वेठीस धरतायत। आम्ही जर टॅक्स भरला नाही तर आमच्या घरावर जप्ती आणता, आमच्या घरासमोर बँड वाजवता। मग हे जर चांगले रस्ते किंवा मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची आहे? पालिका प्रशासन झोपा काढते का? आयुक्त झोपा काढतायत का? जेव्हा आयुक्त इथे आल्या तेव्हा आम्हाला आशा होती की आयुक्तांकडनं काहीतरी होईल, परंतु या आयुक्तांनी सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून लोकांचे शिव्याछाप खायचं काम सुरू केलंय। मी आयुक्तांना आव्हान देतो, आज रस्त्यावर केलं, उद्याचं आंदोलन पालिकेत असेल। जर तुम्ही गणपतीच्या आधी हे सर्व रस्ते चांगल्या पद्धतीने दुरुस्त केले नाहीत तर पुढचं आंदोलन हे महापालिका आयुक्तांच्या कॅबिन मध्ये आणि मनसे पद्धतीने असेल याची त्यांनी नोंद घ्यावी। स्वतः ठेकेदार कबूल करतात की पैसे दिल्याशिवाय फाईलवर सही होत नाही। आम्ही जेव्हा एका ठेकेदाराशी बोललो तो बोलला महापालिका 1 किलो चिकन देते आणि सांगते 100 लोकांना खायला घाला। मग आम्ही काय करणार रस्त्यावरती? याचा अर्थ समजून घ्या की भ्रष्टाचार केल्याशिवाय पैसे घेतल्याशिवाय कुठल्याही फाईलवर सही होत नाही आणि त्याच्याशिवाय हे रस्ते बनत नाही। त्यामुळे उरलेल्या पैशामध्ये वर्षानुवर्ष निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार होतात। परंतु या पालिका प्रशासनाला थोडी शरम नाहीये की शहरातले लोक पैसे देतात, कर भरतात, सर्व आम्ही इन्कम टॅक्स भरतो, सेल टॅक्स भरतो, जीएसटी भरतो, प्रॉपर्टी टॅक्स भरतो, अनेक टॅक्स भरल्यानंतर सुद्धा जर आम्हा नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नसतील तर या पालिका प्रशासनाचा जाहीर निषेध आहे। पूर्ण रस्त्यावर खड्डे के खड्ड्यात रस्ते असा प्रकार झालेला आहे आणि हा जो महत्त्वाचा जो रस्ता आहे हा या रस्त्यावर एवढे खड्डे आहेत की चालताना असं वाटतं की गाडीमध्ये की कुठेतरी आपण होडीमध्ये चालतोय। आणि अशा प्रकारे इथले व्यापारी सुद्धा आम्हाला भेटायला आले। व्यापारी बोलतात आम्ही महानगरपालिकेत गेलो, प्रत्येक वेळेला तक्रार दिली, पण तो तक्रारीचं काही निरसन होत नाही। नगरसेवकांना सांगितलं पण नगरसेवक ध्यान देत नाही। तेच खड्डे, तेच ठेकेदार, ही जी पद्धत आहे ही का चालू आहे? कारण की इथले जे अधिकारी आहे हे अधिकारी कमिशन घेतात आणि त्याच्यामुळे त्याच ठेकेदारांना परत ते ठेका भेटतो आणि ते ठेकेदार त्या ठिकाणी थुकपट्टी लावण्याचं काम करतात। आणि यामुळे प्रशासनाला जाग आली पाहिजे, आयुक्तांना याची जाग आली पाहिजे। म्हणून आम्ही या ठिकाणी खड्ड्यांमध्ये आमच्या जे महिला पदाधिकारी आहेत त्यांनी खड्ड्यांमध्ये रांगोळी काढून महानगरपालिकेचा निषेध केलेला आहे। जर लवकरात लवकर जर हे खड्डे भरले गेले नाही आणि गणपती उत्सव आता जवळ येतोय, हिंदूंचा सण आहे, पण अशामध्ये जर एखादी मूर्तीची जर विटंबना झाली आणि जर काही जर अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी आयुक्त हे जबाबदार राहतील याची त्यांनी दक्षता घ्यावी।